लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण आहे म्हणजे मार्च महिन्याचं वितरण एप्रिलमध्ये पण नाही झालं, म्हणजे 2 महिन्याचं व्हायला पाहिजे होतं खरं तर मग एप्रिलपर्यंत. आता सध्या मे महिना उजडला आहे आणि आज मेची 11 तारीख आहे. खरं तर यापेक्षा अधिक लाडक्या बहिणीचा संयम सरकारने तपासायला नाही पाहिजे, अजून त्यांच्या संयमाची परीक्षा घ्यायला नाही पाहिजे. खरं तर आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं. KYCचं जी काही म्हणजे क्रॉस चेक चालू आहे म्हणजे चेक करणं, तर ते आणखी किती दिवस चालणार मग असं, तर त्यावर पण स्पष्टीकरण यायला पाहिजे. आणि या विभागाच्या मंत्रींनी कधीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे की या योजनेचं वितरण कधी होणार आहे, एकदा पुढे येऊन माहिती द्यायला पाहिजे. असं नाही चालणार की 2-2, 3-3 महिने तुम्ही काहीच बोलणार नाही आणि लोक फक्त वाट पाहत बसणार. हे योग्य नाही. सरकारने याची पूर्ण जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि वितरण करायला पाहिजे. एवढा वितरणाला विलंब लावायला नाही पाहिजे अजिबात. या योजनेचं वितरण हे नियोजनबद्ध पद्धतीने होत नाही, कधी पण होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, दरवर्षी वितरणाची जी काही हे आहे म्हणजे KYC जी आहे तर ती होणार आहे. मग दरवर्षी काय तुम्ही 3-3, 4-4 महिने लाभ पेंडिंग करणार आहेत का प्रत्येक वर्षामध्ये? तर ही बाब अत्यंत मनाला न पटणारी आहे. त्यामुळे लवकरात लवकर वितरण करायला पाहिजे. आणि फक्त वितरण आता करायचं असेल तर किमान 2 हप्त्याचं वितरण करायला पाहिजे, नाहीतर मग त्या वितरणाला काही अर्थ नाही. बघा, केलं तर मार्च आणि एप्रिलचं, माझ्या मते मेचा पण हप्ता त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे खरं तर. पण आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे. लवकर वितरण करा. या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री या सर्वांना विनंती आहे, लवकर वितरणाच्या संदर्भात काहीतरी तोडगा काढा. इतक्या महिन्यापासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. आज वितरण होईल, उद्या वितरण होईल, पटकन या वितरणाच्या संदर्भात तोडगा काढा आणि लवकर वितरण करा. जरी तुमची KYCची तपासणी चालू असेल, कारण दरवर्षी जूनमध्ये KYC होणार आहे अशा प्रकारे त्या GR मध्ये मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये मांडलेलं आहे ते. मग दरवर्षी जर का KYC होत असेल आणि 3-3 महिने जर का हप्ता थांबत असेल, मग महिन्यामध्ये वर्षामध्ये महिने तरी किती असतात? इनमीन 12 महिन्यामधून पण 3-3, 4-4 महिने जर लाभ बंद पडत असताल किंवा तो लाभ त्या वेळेसाठी जर थांबत असेल तर त्या लाभाला अर्थ काय आहे? आज बघा, आज कोणत्याच प्रकारची अडचण नसायला पाहिजे. कधीपर्यंत अधिकाऱ्यांची बैठक कधी होणार आणि मग ती KYCची माहिती कधी जमा होणार, त्याच्यामध्ये कधी तपासणी होणार, ह्या गोष्टी पटपट व्हायला पाहिजे, फास्ट व्हायला पाहिजे. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे, कारण 2-2.5 महिने कुठे डेटा तपासण्यासाठी लागतो का? आणि राहिला मुद्दा की 30 एप्रिलला KYCची मुदत संपलेली आहे, बस झाले, पुरेसे आहे. 8-10 दिवसामध्ये संपूर्ण कार्यप्रकारे जे आहे म्हणजे जेवढी पण काही कार्यवाही आहे तर ती करणं शक्य आहे, तरी देखील केलेलं नाही आहे. लवकर वितरण करायला पाहिजे, खास करून बघा, कारण एवढं वितरणाला विलंब व्हायला नाही पाहिजे. आज 11 तारीख आहे, आज काय GR आलेलं नाही सकाळपासून. जर GRच्या संदर्भात कोणतीही अपडेट आली तर तुम्हाला देण्यात येईल. तरी पण बघा, सध्या 20 तारखेच्या आत म्हणजे कधी पण, आज उद्या कधीही वितरण होऊ शकतं आणि जेव्हा वितरण होईल तेव्हा तुम्हाला त्याच्या संदर्भात आपल्या या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, पूर्ण जेवढा पण काही आठवडा आहे तर पूर्ण आठवडा संपलेला आहे. 11 मे 2026. 3 महिन्यापासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत वितरणाची. कोणीच काही बोलत नाही वितरणाच्या संदर्भात. त्यामुळे जबाबदारी कधी घेणार आणि वितरण कधी करणार यावर सरकारची बाजू अगदी स्पष्ट पाहिजे. आम्ही या तारखेला वितरण करणार आहोत, आम्ही या कारणासाठी वितरण थांबवलेलं आहे, या गोष्टी कधी स्पष्ट करणार? कोणीच काही बोलणार नाही म्हणजे काय, कधी पण तुम्ही वितरण करणार का? ही बाब अगदी चुकीची आहे, मनाला न पटणारी. बघा, 2 हप्ते मार्च आणि एप्रिल 1500 3,000 रुपयाचा जे काही महिना आहे, 3 महिन्यापासून हप्ता जो पेंडिंग आहे तर तो लवकरात लवकर वितरित करावा अशी कळकळीची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.